Hello. Hello. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Yeah. Let's pray first. आपण प्रार्थना करूया. Father, I thank you for this time, Lord. पिता, या वेळेसाठी धन्यवाद देतो. We thank you that you are with us. धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या बरोबर आहे. The Holy Spirit, you're going to give us words. प्रिय पवित्र आत्मा, तू आम्हाला शब्द You're देणार going to आहे. communicate through us. आमच्याद्वारे तू बोलणार आहे. Thank you, Holy Spirit. धन्यवाद पवित्र आत्मा. I thank you for all those who are going to come online सर्व लोक जे ऑनलाइन येणार आहेत to hear त्यांच्यासाठी this तुला word. धन्यवाद देतो वचन I ऐकण्यासाठी. pray let this word go everywhere, प्रार्थना करतो की ही वचन सर्वत्र जाऊ that दे, everyone may know जेणेकरून प्रत्येक लोकांना the कळेल time and seasons we are in. ज्या वेळे आणि ऋतूमध्ये आम्ही आता आहे ते जाणले The पाहिजे, devil may not put any fear in their hearts. जेणेकरून शैतान कुठलाही भीती त्यांच्या हृदयात घालू नये. Thank you, Father. धन्यवाद. In Jesus' name I pray. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. आमेन. Since Kenneth is occupied somewhere else, आणि केनित इतर कुठले व्यस्त आहे he's speaking on some other page. आणि तो इतर पानावर इतर मंडळीला संदेश देत आहे. So I'll continue with the message. म्हणून मी माझे संदेश चालू ठेवणार आहे. I'll tell Jean, we have to tell Kenneth because he has to share. Yeah. Right. Yeah, you can also share this message. आणि Kenneth, also please share this message. केनित हे संदेश तू शेअर कर. Yeah. Now this will be the continuation of last time's message that I spoke, आणि हा जो मागचा संदेश मी बोलला होता त्याच्या आम्ही चालू ठेवणार आहे. which is very important. जी खूप महत्त्वाची आहे. We are in a new timeline, आम्ही आता नवीन a कालावधीमध्ये new time. नवीन वेळेत आहे. This time has never happened before, आणि ही वेळ कधी आधी झाली नव्हती and will never happen in the future. आणि ही वेळ भविष्यामध्ये देखील कधी होणार So this नाही. is a very important time for all of us. म्हणून ही खूप महत्त्वाची वेळ आहे आपल्या सर्वांसाठी. Yesterday I spoke, no? Yeah. Yesterday I spoke a little of the new times we are living in. आणि कालच मी तुम्हाला नवीन वेळेत जे आम्ही राहत आहे त्याच्याविषयी सांगितले. Yeah, and this is a very important time. आणि ही खूप महत्त्वाची वेळ आहे. So we must know about this new time we are living in. म्हणून ही जी नवीन काळात जे आम्ही राहत आहे त्याच्याविषयी आम्ही माहिती करून घेतलेच पाहिजे. Some people were asking me to speak also in Hindi. आणि काही लोक मला सांगत होते की पास्टर तुम्ही हिंदीमध्ये देखील बोला. My Hindi is not so good. आणि माझी हिंदी एवढी चांगली नाही. Anyway, I wrote a text message. आणि मी एक टेक्स्ट संदेश लिहिला होता. If someone could help me in translating it in Marathi. आणि जर कोणी Hindi and Marathi. आणि जर कोणी माझी मदत करू शकत आहे त्याची अनुवाद मराठी किंवा हिंदी मध्ये करण्यासाठी जो संदेश मी लिहिला आहे. So you can translate that in Hindi or Marathi. जेणेकरून आम्ही ते हिंदी किंवा मराठीत अनुवाद करू शकत आहे. And send it to us. आणि आम्हाला तुम्ही ते पाठवा. So that others will benefit. जेणेकरून इतर लोकांना त्याचा लाभ होणार. Because I want this message to be known by everyone. कारण माझी इच्छा आहे की हा जो संदेश आहे प्रत्येक लोकांना कळले If पाहिजे. someone can do that for me. जर कोणी ही गोष्टी माझ्यासाठी करू शकत आहे. So we can post it on the Facebook so that everyone reads in either Hindi and Marathi or in any language. जेणेकरून आम्ही फेसबुक वर पोस्ट करू शकत आहे जेणेकरून कोणी ज्याला हिंदी किंवा मराठी येत आहे ते वाचू शकत आहे. And if you cannot do it, जर तुम्ही ते करू शकत at नाही least approach those who can do it. आणि कमीत कमी त्या लोकांकडे तुम्ही जाऊ शकत आहे जे अनुवाद करू So that the शकत word आहे of God goes everywhere. जेणेकरून देवाचे वचन सर्वत्र जात आहे. Okay, let's come to this topic now. आपण ह्या विषयाकडे येऊ. Last time I told you, yesterday I told you, आणि काल मी तुम्हाला सांगितले there are many online today, आणि आज खूप ऑनलाईन वर लोक संदेश many देतात leaders and speakers and saints, आणि अनेक पुढारी आहे जे वाचक आहे आणि and संत आहे who are talking of this end time events, आणि जे शेवटच्या घटनांविषयी सांगत आहे and even they are speaking about the rapture, आणि ते स्वर्गग्रहणाविषयी बोलत आहे. and they are confusing many in the body of Christ आणि ते ख्रिस्ताच्या शरीरामध्ये अनेक लोकांना गोंधळ and पडत putting आहे in much fear. आणि खूप भीती घालत आहे. Fear always makes one to want to run away or escape. आणि भीती नेहमी असं करायला लावतो की एक व्यक्ती पळून जातो किंवा तो बचाव करण्याचा मार्ग पाहतो instead of facing the events. आणि ह्याच्याऐवजी की त्यांनी घटनांचा सामना केला पाहिजे. Fear paralyzes you आणि जो भीती आहे तुम्हाला पक्षघात करतो so much that either you give in
आणि एकतर तुम्ही त्या भीतीच्या अधीन होता or you're frozen and your mind does not work. किंवा तुम्ही कडक होतात आणि तुमच्या मन कामच करत नाही. In the jungle, आणि रानामध्ये we know how lions, आणि आपल्याला माहिती when the वनामध्ये lion कसं सिंह roars, जेव्हा सिंह गरजतो any small animal, आणि जेव्हा तो गर्जना करतो कुठलाही छोटा प्राणी, even if the animal has the ability to escape, जरी त्या प्राणीमध्ये ती क्षमता आहे बचाव करण्यासाठी, the fear stops that animal. आणि तो जो भीती आहे त्या प्राणीला तिथेच थांबवतो. Even if it wants to go ahead, जरी त्याला पुढे जायची इच्छा it असते just gives up. आणि तो फक्त आशा सोडून देतो. That is the devil's tactic. आणि ही शैतानाची युक्ती आहे. Fear paralyzes you and you give up. आणि भीती तुम्हाला पक्षाघात करतो आणि तुम्ही आशा सोडून देतात. Some years back I gave the message Holy Spirit gave me about negative and positive fear. आणि काही वर्षांपूर्वी पवित्र आत्माने मला सकारात्मक व नकारात्मक भीतीविषयी संदेश दिला होता. When God talks about the fear of Him, जेव्हा देव त्याच्याविषयीच्या भीती it's बोलतो, talking about His reverence, तो त्याच्या आदरविषयी बोलत आहे honor. आणि सन्मानाविषयी बोलत आहे. It has got nothing to do with negative kind of fear. आणि देवाची भीतीच्या नकारात्मक भीती बरोबर काय घेणे देणे But नाही. if you take this doom and gloom messages and try to plant this negative kind of fear, that is bad. That is wrong. जर तुम्ही उदासाचा आणि विनाशाचा संदेश देऊन नकारात्मक प्रकारची भीती तयार करण्याचे प्रयत्न करत आहे, मग ही चुकीचं आहे. Fear will never make someone to face. आणि भीती अशी the गोष्ट crisis. असते जेणेकरून कुठलाही व्यक्ती त्या संकट काळाचा सामना करू शकत Fear will नाही. always want to give up. आणि भीतीच्या अशी इच्छा असते की तो नेहमीच आशा सोडतो. So God does not want us to put that kind of negative fear in the hearts of the body of Christ. म्हणून देवाची इच्छा नाही की आम्ही अशा प्रकारच्या नकारात्मक भीती ख्रिस्ताच्या शरीरामध्ये घातले It's पाहिजे. not just to preach. आणि फक्त प्रचार करण्यासाठी प्रचार करू नये. We need to take care of the body of Christ. आम्ही ख्रिस्ताच्या शरीराची काळजी घेतली पाहिजे. That's why we see many are crying out to God, म्हणून आपण पाहताय अनेक लोक देवाकडे आरोळी करत Lord, आहेत please come soon की प्रभू कृपा करून लवकर ये and take us away. आणि आम्हाला घेऊन जा. Satan is having a good laugh at them. आणि शैतान त्यांच्यावर खूप हसत आहे. Remember, faith can drive away all kind of fear. आणि जो विश्वास आहे सर्व प्रकारच्या भीतीला घालवू शकत Faith आहे. not in the fear of God, faith in the love of God. आणि भीती देवाचे विश्वास देवाची भीतीमध्ये नाही पण विश्वास देवाच्या प्रीतीमध्ये. The love of God can drive away fear from you. आणि देवाची जी प्रीती आहे तुमच्यामधून जी भीती आहे काढू शकत आहे. So when you hear the messages that God loves you म्हणून जेव्हा तुम्ही अशा प्रकारचे संदेश ऐकत आहे की देव तुमच्यावर प्रीती करतो and you meditate आणि तुम्ही त्याच्यावर मनन करता and you receive this by faith, आणि तुम्ही हे विश्वासाने प्राप्त करता fear will leave you. आणि जो विश्वास जर आली तर भीती तुम्हाला सोडून Remember, जाणार. God never wants you to have fear आणि लक्षात ठेवा देवाची इच्छा नाही की तुमच्यात भीती असली because पाहिजे. fear has torments. कारण भीतीमध्ये यातना असते. Torments, this has come from hell. आणि ही जी पीडा किंवा यातना स्वर्ग नरकातून आलेली आहे. The greatest fear is hell. आणि सर्वात मोठी भीती नरक आहे. Many people think, what is the greatest fear? आणि अनेक लोकांना वाटत आहे सर्वात मोठी भीती काय Though आहे. death is the fear, जरी मृत्यू भय आहे but what happens after death is the greatest fear. कारण मग मृत्यूनंतर काय होत आहे ती सर्वात मोठी भीती असते. So for us, we should not carry this kind of fear. म्हणून आपल्यासाठी आपण अशा प्रकारची भीती वाहू नये. I know some people have asked me, आणि काही लोकांनी मला विचारले आहे though they are resisting fear, but yet the fear doesn't leave. जरी ते भीतीचा सामना करत आहेत तरी भीती त्यांना सोडून जात नाही. And why they want to know. आणि त्यांना हे का जाणून घ्यायचं आहे. I will give us a separate message for this. आणि त्याच्यासाठी मी एक वेगळा संदेश देणार. Because there are something that has happened when you were a child. आणि असे काही गोष्टी आहेत जेव्हा तुम्ही लहान लेकरू होते तेव्हा काय झाले असेल. And you have the memory of fear. आणि तुमच्यामध्ये भीतीचा तो स्मरण आहे. Though, and so that must be removed. म्हणून तो जो स्मरण आहे ती काढली गेली So the पाहिजे. devil uses that kind of fear, म्हणून शैतान अशा प्रकारच्या भीतीचा उपयोग करतो to torment you. तुम्हाला पीडित करायला. So, that has to be addressed separately. आणि तो आम्ही वेगळा संबोधित केला So, पाहिजे. I'll come to that topic next time. आणि पुढच्या whenever time. वेळेस माझ्याकडे जेव्हा वेळ असेल तेव्हा मी तो विषय घेणार. Okay. So, now let's continue with our message. आपण आपला विषय चालू ठेवूया. Though this confinement has made many become preachers, आणि जरी ह्या विलगीकरणाने अनेक लोकांना प्रचारक suddenly बनवले many have come online, आणि अचानक अनेक लोक ऑनलाईन आले which आहेत. is a good sign. आणि ही चांगली चिन्ह आहे. But we need to be very careful. पण आम्ही खूप जपलं पाहिजे. What is being preached today आज कुठल्या गोष्टीचा प्रचार from होत आहे various platforms? वेगवेगळ्या मंचाद्वारे.
You know, as many are trying to escape fear, जसं अनेक लोक भीतीपासून बचाव करायचा प्रयत्न करत आहेत they are running to different sites आणि ते वेगवेगळ्या साईट मध्ये जात to आहेत hear what God is saying about these rough times. आणि हे ऐकायला की देव ह्या कठीण वेळेमध्ये काय बोलू And इच्छितो then they get into all kinds of error. आणि मग ते सर्व प्रकारच्या चुकात पडत आहेत. You know, though it is great to see some of the saints who previously had not taken their spiritual life seriously, आणि हे खूप छान आहे बघायला की जे संत आधी आपले आत्मिक जीवनाला गंभीरतेने घेतले have नाही come back to the Lord ते प्रभूमध्ये आता आले आहेत because of some of the end time prophets or preachers or leaders who preached fear and torments. आणि काय शेवटचे जे संदेष्ट आहे किंवा प्रचारक आहे किंवा पुढारी त्यांनी शेवटच्या दिवसाविषयी सांगितले म्हणून ते प्रभूमध्ये परत आले आहेत. So though that fear brought them back to the Lord, जरी त्या भीतीने त्यांना परत प्रभूकडे आणले but आहे let me tell you, पण तुम्हाला सांगू द्या that is not long term. पण ती काही relationship. दीर्घकाल नातेसंबंध नाही They cannot live based on fear relationship with God. आणि भीतीच्या आधारे ते देवाबरोबर नातेसंबंध ठेवू शकत नाही. You know, let me say this. आणि मी तुम्हाला हे That सांगतो fear is not a good motivator आणि जो भीती आहे चांगला प्रेरणा देणारा गोष्टी नाही because fear speaks of punishment. कारण जी भीती आहे शिक्षाविषयी So बोलतो fear of punishment is a wrong motivation म्हणून शिक्षाची जी भीती आहे ती चुकीचा प्रेरणा आहे and it brings torment. आणि ही गोष्टी यातना आणतो. You can bring them to the Lord by the message of fear, आणि तुम्ही त्यांना प्रभूकडे भीतीच्या संदेशाने आणू but शकत their आहे relationship with the Lord will not be cannot be based on fear. पण त्यांचे जे नातेसंबंध आहे प्रभूवर भीतीद्वारे आधारित होऊ शकत It नाही should be based on love. आणि त्यांच्या संबंध देवाबरोबर प्रीतीवर More असले than पाहिजे your love for God, it should be God's love for you. आणि तुमच्या प्रीती जो प्रभूसाठी आहे त्याच्यापेक्षा प्रभूची प्रीती जो तुमच्यासाठी आहे त्याच्यावर नातेसंबंध असले That's पाहिजे the proper definition of love. आणि ही प्रीतीच्या योग्य व्याख्या आहे That God loved us first. की देवाने प्रथम आपल्यावर प्रीती केली And when we got that revelation आणि जेव्हा आम्हाला ती प्रकटीकरण that मिळाले He loved me first, की देवाने प्रथम माझ्यावर प्रीती without केली love, we're able to love Him and love others. आणि त्या प्रीतीने आम्ही देवावर आणि इतरांवर प्रीती करायला समर्थ आहे. Yeah, 1 John 4:18 says, आणि 1 योहान 4:18 म्हणत there आहे is no fear in love. आणि प्रीतीमध्ये कुठलाही भीती So नाही. if the message is of love, जर संदेश प्रीतीचा आहे so you'll not be sending fear, मग तुम्ही भीती पाठवणार नाही but perfect love पण परिपूर्ण प्रीती casts out fear. सर्व भीतीला काढून You know, टाकते. Holy Spirit told me, पवित्र आत्म्याने मला सांगितलं perfect love means Jesus in you. आणि परिपूर्ण प्रीती म्हणजे येशू तुमच्यात आहे Because fear has torment the कारण hearts. भीतीमध्ये यातनाही आहे असं शास्त्र And he म्हणत that fears cannot be made perfect in love. आणि जो घाबरतो तो प्रीतीमध्ये परिपूर्ण होऊ शकत नाही. You know, when you're motivated by love, ज्या प्रीतीने तुम्ही प्रेरित आहात you'll do much more. तुम्ही अधिक गोष्टी करणार Amen. And it does not have any negative effects, side effects. आणि त्याच्यामध्ये काही नकारात्मक परिणाम नसतो. So don't let wrong motives steal God's blessings from you. म्हणून चुकीच्या जे प्रेरणा आहे देवाची जी हेतू आहे त्याची चोरी करू नये. Amen. 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 Okay. So many are preaching अनेक लोक प्रचार करत this आहेत as end times. असं प्रचार करत आहे की ही जी वेळ आहे शेवटची वेळ I आहे. don't know why people want to hear such kind of fearful messages. आणि मला कळत नाही की लोकांना एवढं भयकारक भयभीत संदेश ऐकायची काय इच्छा आहे. They are speaking about this end times. आणि ते शेवटच्या काळाविषयी बोलत And I आहे. told you yesterday, आणि काल मी तुम्हाला the सांगितलं moment a tragedy takes place on this planet Earth, आणि ज्या क्षणी काहीतरी एक संकट या पृथ्वीवर मारा करतो they first go to the last book आणि ते प्रथम शेवटच्या पुस्तकाकडे जात and आहे start teaching. आणि त्याच्यावरून शिक्षण As द्यायला if सुरू करत The आहे. now is what is happening in the Bible. They're taking the future events and putting it now. जसं काय ते भविष्याची जी घटना घेत आहे आणि ते आता ठेवत आहे आपल्या पुढे They're taking the future आणि events ते भविष्याची घटना घेत आहे and showing it that this is the now event. आणि असं दाखवत आहे की शेवटची जी घटना आहे आता होणार आहे. Or they'll take Matthew 24. किंवा ते मत्ते 24 घेणार So this is what God spoke. आणि असं देवाने बोलले This is the time we are living आणि in. ह्या काळामध्ये आम्ही राहत आहे. See, because someone speaks loudly आणि कोणी जोराने बोलतो म्हणून or ओरडून emotionally, किंवा भावनात्मक रीतीने or they बोलतो may shake the pulpit. आणि जेव्हा ते व्यासपीठ हलवतात That doesn't mean that is true. ह्याचा अर्थ असं नाही की ते खरे बोलतात. So don't go on the म्हणून externals बाहेरच्या रूपाने जाऊ नका or their dress त्यांच्या वस्त्रांवर जाऊ नका or their emotions आणि त्यांच्या भावनावर जाऊ or नका their
tears. किंवा अश्रूंवर जाऊ नका Don't be carried away by all these external things. आणि बाहेरच्या natural. गोष्टीने तुम्ही वाहू नये. Because someone is speaking very casually, oh no, this person is speaking casually, so this may not be truth. आणि काय व्यक्ती असं सहज बोलत आहे म्हणून तुम्हाला वाटणार की हा व्यक्ती बरोबर बोलत नाही, खरं बोलत नाही, असं नाही. That is not the way you need to check people. आणि अशा प्रकारे तुम्ही लोकांना पारखू नये. So they take these kind of last day events and bring it to the now. म्हणून ते असं शेवटच्या दिवसाची जी घटना आहे घेऊन आता आणत आहे. You know, I will be teaching you how to rightly divide the word of truth. आणि मी तुम्हाला शिकवणार आहे की सत्याचे वचन तुम्ही कसं बरोबर दुभागले पाहिजे. There are something which I tell you will be shocked. आणि असं काही गोष्टी आहेत जे जेव्हा मी बोलणार तुम्ही आश्चर्यचकित होणार. Even Apostle Peter, आणि प्रेषित पेत्र देखील during his time, आणि त्याच्या काळामध्ये he said, त्यांनी सांगितले the end is near. की शेवट जवळच आहे. He brought the end so near आणि त्यांनी शेवटच्या काळाला इतकं जवळ that आणलं people start to live the end days those times. आणि की त्या काळामध्ये लोक शेवटचे दिवस जगू लागले. You read in 1 Peter 4:7. आणि 1 पेत्र 4:7 मध्ये तुम्ही वाचा. Many have not, read the Bible in a right way. अनेक लोकांनी पवित्र शास्त्र योग्य रीतीने वाचले नाही. They just skipped many things. आणि त्यांनी खूप काही गोष्टी असं दुर्लक्ष When केले. Peter said, ज्या the पेत्राने end is near, की शेवट अगदी जवळ but आहे the end never came पण then. शेवट त्यावेळेस आली नाही. So, now, I don't want to compare now because this is a teaching which I will teach you later on. आता मला त्याची तुलना करत नाही कारण ही अशी शिकवण आहे जे नंतर मी तुम्हाला I will देणार. teach you about all this. आणि ह्या सर्व गोष्टींविषयी मी तुम्हाला शिकवणार आहे. What to take, what not to take. कुठल्या गोष्टी तुम्ही घेतले पाहिजे कुठला नाही घेतले पाहिजे. I know there are saints who take the Old Testament and start preaching आणि असं काय संत आहे जे जुना कराराची गोष्टी घेऊन प्रचार as करतात. if we are living in the Old Covenant जसं today. काय आज आम्ही जुना कराराखाली जगत आहे. Today, anyone is getting up and preaching. आज कुणी उठून प्रचार करत आहे. That's why I said yesterday. म्हणून मी काल सांगितले It is good for the saints to preach, आणि संत लोक प्रचार करत आहे ही चांगली but गोष्ट आहे. preach some simple messages पण काय साधे सोपे संदेश on द्या. salvation, तारणावर, God's love, देवाची प्रीतीवर, God's grace. देवाची कृपेवर Keep it to that. आणि तिथपर्यंतच ठेवा. Don't go take some Old Testament and start to preach. आणि जुना करार घेऊन प्रचार करू नका. Many preachers try to move you emotionally. आणि अनेक प्रचारक तुम्हाला भावनात्मक रीतीने So हलवायचा they think प्रयत्न their work is done. त्यांना वाटत आहे की त्यांचे काम पूर्ण When झाले. someone is afraid, ज्या कोणी भयभीत आहे, someone cries, ज्या कोणी रडतो even they cry and make others to cry, ते रडतात आणि इतरांनाही रडायला लावतात and they think that God's work is done. आणि त्यांना वाटत आहे की देवाचे काम पूर्ण झाले. These are all natural things, हे सर्व नैसर्गिक working in गोष्टी the आहेत. senses, आणि इंद्रियांमध्ये काम which करणे will have only a temporary effect. ज्याच्यावर फक्त तात्कालिक परिणाम होणार. Amen. We need to take care of all these things. आणि ह्या सर्व गोष्टींची आम्ही काळजी घेतली So पाहिजे. even Peter spoke, so the end never came. म्हणून तेव्हा पेत्राने देखील बोलले पण शेवट तर आली नाही. That's why we need to be very careful how that we know the time we are in now. म्हणून हे आपण खूप जपले पाहिजे की कुठल्या काळामध्ये आम्ही आहे हे आम्ही जाणून घेतले We पाहिजे. need to get the revelation आम्हाला ती प्रकटीकरण प्राप्त and झाली. know the time and season we are in. आणि जी वेळ आणि ऋतूमध्ये आम्ही आता आहे हे आम्ही जाणून घेतलं पाहिजे. Amen. आमेन. So don't just pull out any verse from the Old Testament. म्हणून कुठल्याही जुना करारामधून वचन घेऊ नका. Remember, there are so many saints who are hearing you. आणि लक्षात ठेवा अनेक संत तुमची वचने ऐकत आहे. Many of them are uneducated, आणि अनेक लोक शिक्षित आहे uneducated, आणि अडाणी आहे. and they will take whatever you're saying, आणि जे तुम्ही बोलत आहे ते तसंच घेणार and they'll live based on that information. आणि त्या माहितीच्या आधारे ते जगणार. So just speak simple messages. म्हणून साधे सोपे संदेश द्या. Don't try to bring the Old Testament and start applying to us as if we are still living there. आणि जुना कराराच्या गोष्टी आणू नका आणि आमच्यावर लागू करू नका जसं काय आम्ही जुना करारा खालीच आहे आता. For example, let me give you one verse. आणि तुम्हाला काय एक वचन देतो. Romans 15:4 says, रोम करार 15:4 म्हणत आहे. whatsoever things were written aforetime आणि जे काय पूर्वी गोष्टी लिहिले होते were written for our learning. आणि ते आपल्या
अभ्यासासाठी शिकण्यासाठी Notice लिहिले it says for learning, आणि म्हणत आहे शिकण्यासाठी not necessarily for doctrine. आणि शिकवण्यासाठी काय गरजेची नाही Don't take it as a doctrine. आणि त्याला एक शिकवण म्हणून घेऊ नका Many are taking the Old Testament as a doctrine. आणि अनेक लोक जुना कराराला एक शिकवण म्हणून घेतात It is just for learning. आणि फक्त आपण काहीतरी अभ्यास करण्यासाठी There आहे is a big difference. आणि इथे महान फरक आहे As you learn all the pictures and types आणि जसं तुम्ही सर्व चित्र व नमुना शिकत that आहात happened in the Old Testament, जे जुना करारात झाली होती so we try to learn by those आणि examples. त्या उदाहरणाने आम्ही काय शिकायच्या किंवा अभ्यास धडा शिकायचा प्रयत्न They're करतो not to be made as पण doctrines. त्याला आम्ही to live. शिकवण बनवू नये जगण्यासाठी So I'll bring many scriptures and show you all this. आणि मी तुम्हाला अनेक वचने घेऊन तुम्हाला दाखवणार I'm आहे. not trying to attack anyone, आणि मी कुणावर हल्ला करायचा but I'm प्रयत्न just trying to teach the simple word of God. पण मी देवाचे साधे सोपं वचन शिकवायचा प्रयत्न Many करते read it, but they don't separate the word rightly. आणि अनेक लोक वचन वाचत आहे पण ते बरोबर ते दुभागत नाही For example, one more example, let me give आणि you. अजून एक उदाहरण मी तुम्हाला देतो The average church person, आणि एक सामान्य मंडळीच्या whether व्यक्ती they are members or not, ते सदस्य आहे किंवा नाही some have the idea when they open the book of Matthew, आणि काही लोकांचा असं विचार आहे की जेव्हा ते मत्ताईचे पुस्तक they उघडतात think this is Christianity. आणि त्यांना वाटतं ही ख्रिस्तीपणा आहे I know it will shock you, आणि ही गोष्ट तुम्हाला but आश्चर्यचकित that's करणार not correct. पण ही काय बरोबर नाही This is not yet Christianity. आणि ही अजूनही ख्रिस्तीपणा नाही In the book of Matthew, आणि मत्ताईच्या this is पुस्तकामध्ये still an extension of God dealing with Israel, आणि ही अजूनही एक विस्तार आहे की देव इस्रायल लोकांबरोबर व्यवहार करत based होता on all those Old Testament covenants and promises. आणि जुन्या कराराच्या जे करार होते आणि अभिवचन होते त्याच्याद्वारे And Christ is going to come on the scene. आणि ख्रिस्त मग दृश्यावर येणार आहे Remember, लक्षात ठेवा at that time they were still under the law. आणि त्यावेळेस ते अजूनही नियमशास्त्राखालीच होते The temple is still operating. आणि मंदिर अजूनही कार्यरत The होती sacrifices are still being offered. आणि बलिदान अजूनही अर्पण केली जात And होती even these people who became believers आणि हे लोक जे विश्वासू झाले and followers of Christ आणि ख्रिस्ताचे अनुयायी झाले have not yet shed their Judaism. आणि त्यांनी आपले यहुदी धर्म अजून सोडले They are नव्हते still associated with some parts of the law. आणि नियमशास्त्राच्या काय भागाबरोबर ते अजूनही त्यांच्या संबंध होते Yet Christ did not rebuke them. तरी ख्रिस्ताने त्यांना धमकवले नाही Neither should we. आणि आम्ही देखील केले नाही पाहिजे No one at that time told them they should not be under the law. आणि त्यावेळेस कोणी त्यांना सांगितले नाही की त्यांनी नियमशास्त्राखाली असू नये Until further down the line, मग खूप काळानंतर when Paul was sent by God to the Gentiles. जेव्हा देवाने पौलाला परराष्ट्रीयांकडे पाठवले तोपर्यंत That's why we emphasize that Bible is a progressive revelation. म्हणून आम्ही जोर देतो की जो पवित्र शास्त्र आहे एक प्रागतिक प्रकटीकरण आहे God just doesn't tell the Old Testament people everything that is coming now. No. आणि जुन्या कराराच्या लोकांना असं सांगितलं नाही प्रत्येक गोष्टी आता येत आहे ती आहे So, you give me one time, I will teach you properly how to read the Bible. आणि मला थोडा वेळ द्या मी तुम्हाला योग्य रीतीने शिकवणार आहे की तुम्ही पवित्र शास्त्र Okay, कसं वाचले so पाहिजे let's come to this topic. आपण आपल्या So मुद्द्याकडे there परत are येऊ many events, last time I told you, that are still to occur आणि तुम्हाला सांगितलं अनेक घटना अजूनही व्हायची आहे before God takes us up in the आणि rapture, देव आपल्याला स्वर्गगृहामध्ये घेऊन जाण्याच्या आधी which is the end of the church history. जो मंडळीच्या इतिहासाचा शेवट I आहे told you there's the wealth of the wicked आणि प्रथम मी सांगितले दुष्ट लोकांचे धन that has to come to the righteous. जो नीतिमानकडे आली पाहिजे He has not even done that till now. आणि देवाने अजून ती गोष्टी केलेली I नाही spoke about 2 Corinthians 8:9, if you remember, आणि 2 Koरिन्थिकरास 8:9 मी तुम्हाला that you सांगितले होते ought to be. I told you that be word is very important. म्हणून हे तुम्ही असले पाहिजे ही असले शब्द खूप महत्वाचे आहे I'll take a separate topic of that, but remember, yesterday I told what is the meaning of that word be. आणि असणे ह्या शब्दाचा अर्थ काय आहे हे मी तुम्हाला And सांगितले this word is used many other places. आणि हा जो असणे शब्द आहे अनेक ठिकाणी उपयोग It's केले the गेले state of existence आणि ती अस्तित्वाची एक स्थिती where आहे you live there. जिथे तुम्ही त्या स्थितीमध्ये राहतात You don't move out of आणि it. तुम्ही त्या अस्तित्वातून बाहेर So, निघतच नाही I'll teach separately about that. आणि त्या अस्तित्वाविषयी मी वेगळा So the शिकवेन. wealth of the sinner is stored for the righteous. आणि पापी लोकांची जी धन आहे नीतिमान लोकांसाठी साठवले गेले Money is God's property. आणि पैसा देवाची The संपत्ती Lord आहे said, silver is mine, आणि देव म्हणत आहे चांदी माझी gold आहे is mine. सोना माझी आहे And though it may be abused by the
unrighteous, जरी अनितिमान लोक ह्याची निंदा करत आहे, but God is going to bring it to proper use. पण देव त्याच्या बरोबर उपयोग करणार आहे. Amen. Amen. Secondly, I told you आणि दुसरं मी that तुम्हाला Christians सांगितलं, have to be known by their love for each other. आणि ख्रिस्ती लोकांची ओळख झाली पाहिजे की ते एकमेकांवर प्रीती So करत he आहे is not त्याच्याद्वारे. coming now म्हणून देव आता येत because नाही, the church is still in a mess with Correct. denominations fighting with one another. कारण मंडळी अजूनही गोंधळात आहे की धार्मिक गट एकमेकांबरोबर लढाई करत There's आहे still no love. आणि जुनी प्रीती नाही, People of Christians are fighting. आणि ख्रिस्ती लोक भांडत You आहेत. see on the Facebook, आणि तुम्ही फेसबुकवर पहा, they are showing the Christians, the body of Christ, in a bad light. आणि ते ख्रिस्ताच्या शरीराला एक वाईट रूपात And दाखवत they आहेत. think that is the message they have to give to the unbelievers to be saved. आणि त्यांना वाटत आहे त्यांनी हे संदेश दिले पाहिजे अविश्वासू लोकांना, ज्यांच्यामुळे त्यांचे तारण झाले I had पाहिजे. to write to them. आणि मला त्यांना लिहावं Don't show लागतं. how bad we आणि हे are. दाखवू नका किती Show वाईट how आहे, good God is. आणि हे दाखवा की देव किती चांगला That आहे, is the message that saves the people. आणि हा संदेश लोकांच्या तारण करतो. You know, the Christians, I don't know why they do and by what influence they do. आणि ख्रिस्ती लोक का करत आहे, कुठल्या प्रभावाने ते करत आहे मला We माहिती need नाही. to be very careful in this accelerated period of आणि time. ह्या वेळेच्या जी गती वाढत आहे त्या वेळेमध्ये आम्ही खूप जपलं पाहिजे, Don't hinder it आणि त्याला अडथळा घालू नका. because everything will happen quickly. कारण प्रत्येक जी गोष्टी आहेत लवकर होणार, Raised quickly up, आणि खूप लवकर वर उठवले जाणार, put down quickly. आणि खूप लवकर खाली टाकले So जाणार. don't hinder the work of the Lord. म्हणून प्रभूच्या कामामध्ये अडथळा It's घालू not नका. because we were good that God saved us. आणि आम्ही चांगले होते म्हणून देवाने आमचे So तारण don't केले be असं नाही. proud of yourself. म्हणून स्वतःविषयी गर्व बाळगू नका. While we yet sinners, आम्ही पापी होते He तेव्हा loved us त्यांनी आपल्यावर प्रीती and केली, gave His life for us. आणि त्याच्या प्राण आमच्यासाठी Not दिले. when we were very perfect and very good. आणि जेव्हा आम्ही खूप चांगले होते, खूप परिपूर्ण होते तेव्हा नाही. Grace is for the undeserving. आणि कृपा अयोग्य So लोकांसाठी आहे. don't point out mistakes. म्हणून चुका दाखवू नका. Especially the girls should not wear this, the boys should not do this. आणि विशेष करून मुलीने असं वस्त्र घालू नये, मुलांनी असं करू नये. They're so bad. I don't know why they're showing it in the open. आणि हे उघडकीस मध्ये ते का दाखवत आहे मला कळत नाही. Is this the message you want to give to the people to be saved? आणि हा संदेश तुम्हाला लोकांना द्यायचा आहे त्यांच्या तारण होण्यासाठी. This will not save the people. You are pushing them away from the Lord. आणि ही गोष्टी लोकांच्या तारण करणार नाही, तुम्ही त्यांना देवापासून दूर ढकलत Are आहात. you working for the Lord or against the Lord? तुम्ही प्रभूसाठी काम करत आहे किंवा प्रभूच्या विरुद्ध काम Does करत it आहे. benefit the body of आणि Christ? ख्रिस्ताच्या शरीराला ह्याच्या काय Does लाभ it होतो, benefit the world? आणि जगाला काय फायदा होतो का? Why are you showing your own family, that is God's family, in a bad light? आणि तुम्ही देवाच्या स्वतःच्या कुटुंबाला एक वाईट रूपात का दाखवत आहे? Ours is based on grace, आणि आपली जी संबंध आहे कृपेवर आहे, not law, good works. आणि नियमशास्त्र किंवा चांगल्या कामावर नाही. Amen. आमेन. Forget those externals. आणि बाहेरच्या विसरून जा. However we are, आणि तुम्ही कसेही असले, Holy Spirit has not left you. पवित्र आत्म्याने तुम्हाला सोडले नाही. If Christians have sinned, the Holy Spirit didn't leave them. आणि जर ख्रिस्ती लोकांनी पाप केलंय, पवित्र आत्म्याने त्यांना सोडून God गेले. is still in them. देव अजूनही त्यांच्यात The one आहे. who died and paid is still in them. आणि ज्यांनी मरण पावलं त्यांच्यासाठी भरपाई केली तो अजूनही And त्यांच्यात आहे. we who have not died for them, आणि आम्ही जो त्यांच्यासाठी मरण पावला नाही, did not pay for their sin. त्यांच्या पापांची भरपाई केली We नाही, are judging their sin. आम्ही त्यांच्या पापाविषयी न्याय करतो. Like the law people, आणि नियमशास्त्राच्या where लोकांसाठी they brought that adulterous lady जेव्हा त्यांनी त्या व्याभिचारी स्त्रीला आणले and wanted to stone her, आणि तिच्यावर दगडमार करायची इच्छा होती, the unrighteous people are stoning her. आणि अनितिमान लोक तिच्यावर दगडमार And the करत. righteous Jesus, आणि नीतिमान येशू who had the right to stone, ज्याला अधिकार होता तिच्यावर did not दगड stone. मार करायला, पण तरी तिच्यावर दगड मारले ना. Okay, let's come to the word now. आपण आपल्या संदेशाकडे परत येऊ. Okay, so Christians have to be known by the love for one आणि another. ख्रिस्ती लोकांची ओळख झाली पाहिजे त्यांची एकमेकांची प्रीतीद्वारे. Amen. Amen. So there's such a mess today, आज खूपच गोंधळ आहे, and you expect Jesus to come in this mess. आणि तुम्ही अपेक्षा करत आहे की येशू या गोंधळात आले पाहिजे, He's coming for a bride without spot or wrinkle, आणि तो असं वधूसाठी येत आहे ज्याच्यामध्ये सुरकुती नाही, जी निर्दोष आहे, who is prepared, आणि जी तयारीत आहे, dressed up. आणि बरोबर सुशोभित पांघरलेली आहे. We have yet not dressed up आपण properly. अजूनही बरोबर पांघरलेले नाही. Amen. Amen.
So this is not going to happen now. म्हणून ती गोष्टी आता होणार नाही. So then there's the knowledge of the glory of God, मग देवाच्या गौरवाचे ज्ञान which has to be taken to around the world. जे आम्ही पूर्ण जगामध्ये घेऊन गेले पाहिजे. Amen. Amen. Then there is the body of Christ that will be walking in divine health. मग असंच ख्रिस्ताचे शरीर आहे दैवी आरोग्यात चालणार आहे. And I told you, be, that word be is also there. आणि हा जो शब्द आहे असणे ती देखील आहे. And this is a great mystery. We need more revelation on this. आणि ही महान रहस्य आपल्याला याच्यावर अधिक प्रकटीकरण Then पाहिजे. there is the Joel 2 that is to happen. मग योएल 2 आहे जी व्हायची आहे. Amen. आमेन. Where, you're going to do greater works. जिथे तुम्ही महान काम करणार आहे. The world has never seen. आणि जगाने ही गोष्टी कधी पाहिले We नाही. have not even done the miracles that Jesus did. आणि येशूने जो चमत्कार केला आहे ते देखील आम्ही अजून केले Amen. नाही. So there are greater works to be done. म्हणून महान काम आहे अजून करायला. So don't think of escaping. म्हणून बचावाच्या मार्गाची वाट पाहू नका. Focus on the now. आत्तावर लक्ष द्या. Stop looking for an escape route. आणि बचावाचा मार्ग शोधण्याचे बंद करा. Take dominion. आणि सत्ता घ्या. That's the whole reason Jesus came for. आणि ह्या पूर्ण कारणासाठी येशू आले. To give us the dominion back. आपल्याला परत ती सत्ता देण्यासाठी. Amen. आमेन. And nobody has taken, not many have taken that dominion till now. आणि खूप लोकांनी ती सत्ता अजूनपर्यंत But घेतलेली we नाही. are going to take dominion now. पण आता आम्ही सत्ता घेणार आहे. The prayers that we prayed, crying and weeping and begging, please Lord, that will go now. आणि जी प्रार्थना आम्ही केले होते रडणे भीक मागणे विनंती करणे ती आता जाणार We आहे. will declare and decree आम्ही घोषणा करणार आहे जाहीर as करणार आहे. people of authority and dominion. आणि सत्ताचे व अधिकाराचे लोक सारखं. Amen. आमेन. But still some people are still preaching. पण अजूनही काही लोक प्रचार करत आहेत. Cry and shed tears and weep, beat your breast, all those things. आणि Okay. रडा विनंती करा ऊर बडवा हे सर्व करा. Okay. That will go slowly. Don't worry. आणि हळूहळू निघून जाणार आहे. The enemy wants you to think that you have no power. आणि शत्रूची इच्छा आहे की तुम्ही असं विचार केला पाहिजे की तुमच्यामध्ये सामर्थ्यच नाही. The devil who is our enemy, आणि शैतान जो आपला शत्रू he आहे wants you to think that you're nobody. आणि त्याला असं विचार करायचा आहे की तुम्ही असं विचार केला पाहिजे की तुम्ही You शून्य are आहे. nothing तुम्ही शून्य आहे काय and नाही. you have no power. आणि तुमच्याकडे सामर्थ्य And नाही. he's going to do whatever he wants to do with you. आणि त्याला तुमच्या बरोबर काय करायचं तो तसं करणार तुमच्या And बरोबर. that's the message he has given everywhere. आणि असं प्रकारच्या संदेश त्यांनी सर्वत्र दिले Because he is the one who is afraid. कारण तोच घाबरला आहे. More than being angry on you, he is afraid. आणि तुमच्यावर रागिष्ट होण्याच्या ऐवजी तो घाबरला If आहे. there's one person that is afraid, that is Satan. आणि एक व्यक्ती जो घाबरलेला आहे जर तो आहे तर तो शैतान आहे. He knows these times are coming. आणि त्याला माहिती आहे ही वेळ येत आहे. He knows better than many born again Christians. आणि नवीन जन्मलेल्या ख्रिस्तींपेक्षा शैतानाला उत्तम माहिती आहे. He knows त्याला माहिती आहे that this is not his time. की ही त्याची वेळच नाही. This is the time God is going to show himself through the body of Christ. आणि ही अशी वेळ आहे की प्रभू स्वतःची प्रदर्शन करणार आहे ख्रिस्ताच्या शरीराद्वारे. Amen. He Amen. knows it. आणि शैतानाला ही गोष्टी So now माहिती आहे. before that happens, आणि ती घडण्याच्या आधी he knows when these things happen, आणि त्याला माहिती आहे जेव्हा ही गोष्टी घडणार his time is short. त्याची वेळ कमी आहे लहान Amen. आहे. Because before the Lord comes, कारण जेव्हा प्रभू येतो प्रभू येण्याच्या आधी church will rise up, मंडळी उठणार be triumphant, विजयशाली होणार do greater works. आणि महान काम करणार. Amen. Amen. God will manifest through them. आणि प्रभू त्यांच्याद्वारे Now प्रगट God होणार. will show who he is. आणि प्रभू दाखवणार तो कोण आहे. Till now the devil was showing who he आणि is. आतापर्यंत शैतान प्रदर्शन करत Now होता तो the कोण आहे. time is God will show who he is. आता वेळ आहे की देव प्रदर्शन करणार की This देव is कोण आहे. God's show time. I told you आणि ही yesterday. देवाची प्रदर्शनाची वेळ आहे हे तुम्हाला Now this message is सांगितलं. not for the self-righteous people. आणि हा जो संदेश आहे स्वनीतिमान Because लोकांसाठी they'll नाही. say what God is showing off what. आणि ते बोलणार का देव प्रदर्शन करतो I का. read that verse Colossians 2:15 yesterday. आणि कोलोसिकरास 2:15 मी तुम्हाला काल He made an वाचलं. open show. आणि त्यांनी उघडा प्रदर्शन Yeah, केला that is उघड a- प्रदर्शन केला. That's show time. आणि ते प्रदर्शनाची वेळ आहे. Even in heaven, आणि स्वर्गामध्ये he had a देखील show time. त्याची प्रदर्शनाची When वेळ he होती. chased Lucifer and all the demons out. जेव्हा त्यांनी लुसिफर आणि सर्व दुरात्म्याला हाकून दिले. Amen. Amen. Every angel saw it. आणि प्रत्येक देवदूताने ते So पाहिले. this is the show time of God. कारण ही देवाची So प्रदर्शनाची the वेळ आहे. devil is afraid. म्हणून शैतान घाबरला आहे. He wants you to be afraid. आणि शैतानाची इच्छा आहे की तुम्ही घाबरले And he's पाहिजे. telling you through some people what is coming on this earth. आणि तो काही लोकांद्वारे बोलत आहे की या पृथ्वीवर काय येत This आहे. is the doom and gloom आणि time. ही उदास व विनाश व This is दुर्दैवाची वेळ God's आहे. judgment आणि time. देवाची न्यायाची वेळ आहे. Crisis आणि time. संकट काळाची वेळ. This time and that ही time. वेळ आणि ती वेळ. But let me tell you, पण तुम्हाला सांगतो
let the world better be afraid, पण जगाने घाबरले पाहिजे, but not God's people, पण देवाचे लेकरे नाही, because we are here to do greater works. कारण आम्ही इथे महान काम करण्यासाठी Those आहे. great miracles Christ said we would do, आणि जो महान चमत्कार ख्रिस्ताने सांगितले आम्ही करणार that has आहे, not yet happened. ते अजूनही झालेली नाही. Amen. आमेन. Now, for this to happen, आणि ही गोष्टी होण्यासाठी we need to be ready. आम्ही तयारीत असले पाहिजे. Your soul must be very clean. तुमच्या जीव अगदी शुद्ध असले पाहिजे. Take care. जपा. I told you yesterday, आणि काल we तुम्हाला have to declare आम्ही जाहीर केले पाहिजे, loudly, जोराने I बोलले, serve God. मी देवाची सेवा I करतो, don't serve the devil. मी शैतानाची सेवा करत But नाही. then God gave me a revelation मग about देवाने that. मला ह्याविषयी एक What प्रकटीकरण is the दिलं. meaning of this? आणि ह्याचा अर्थ काय आहे? When I said that, जेव्हा मी असं बोलले, then the Lord told me, what is the meaning of this? आणि प्रभूने मला विचारले ह्याचा अर्थ काय आहे. Just by saying I serve God, I don't serve the devil. आणि असं बोलणे, मी देवाची सेवा करतो, मी शैतानाची सेवा So करत नाही, ह्याचा अर्थ काय. then I understood what is the meaning of this. मग मला कळले की ह्याचा अर्थ काय Okay, आहे. I'll teach you the next part 3, आणि तिसरा भाग मध्ये मी तुम्हाला which is शिकवणार, very important. जी खूप महत्वाची So आहे. take care that now, since you are in the confinement period of time at home, आता तुम्ही घरात विलगीकरणात आहे म्हणून don't fight, भांडू नका, let there be no strife, आणि काही भांडण असू नये, लढाई असू नये, keep your soul clean. आणि काही जलफळा असू नये, पण तुमच्या जीवाला शुद्ध ठेवा. You must keep your soul clean. तुम्ही तुमच्या जीवाला शुद्ध ठेवले For पाहिजे. where there's envy and strife, the Bible says, कारण जिथे हेवा आहे आणि जळफळ आहे This आणि भांडण आहे, confusion and all evil work. जिथे गोंधळ आहे आणि सर्व प्रकारचे वाईट काम, दुष्ट काम आहे. James 3:16. याकूब 3:16. Just by saying, don't come devil, don't come devil. आणि शैतान येऊ नका, शैतान येऊ नका असं बोलून, If you have his things, जर तुमच्याकडे शैतानाची गोष्टी आहे, you don't have to tell anything, he'll come. तुम्हाला काही सांगायची गरज नाही, तो आपोआप येतो. So those two things bring confusion. म्हणून ही दोन गोष्टी गोंधळ आणतो, Fighting, आणि भांडणे, bitterness, कडूपणा, hate, द्वेष, anger. राग, All this brings confusion and all evil work, the आणि Bible हे सर्व says. गोष्टी गोंधळ आणि सर्व प्रकारची वाईट गोष्टी God आणतात. is not the author of confusion, Satan is. आणि देव गोंधळाच्या उत्पादक नाही, पण शैतान आहे. In the family where there's strife or envy, ज्या कुटुंबामध्ये भांडण आहे, हेवा आहे, you'll find Satan and all his evil works. आणि तुम्हाला शैतान व त्याचे सर्व दुष्ट काम दिसेल. The Bible says not some, but every evil work. आणि शास्त्र म्हणत नाही काय, पण प्रत्येक वाईट काम. Is there envy in your life? आणि तुमच्या जीवनात हेवा आहे का, Strife भांडण आहे in your family or a church? तुमच्या कुटुंबामध्ये किंवा मंडळीमध्ये, Then you open the gates of every evil work. मग तुम्ही सर्व वाईट कामासाठी फाटक उघडता. Husband, wives, पती पत्नीनो, take care. जपा, For small things, don't fight. आणि छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडू नका. When there's going to be a fight, stop it. जेव्हा भांडण होणारच आहे, तिथेच तुम्ही We थांबा. know. आपल्याला माहिती आहे ये बोला तो झगड़ा होगा. की जर हे गोष्टी बोलले तर भांडण होणार, उधर का उधर बंद करो. तिथेच तुम्ही ते गोष्टी थांबवा, उसको खींचो मत ज्यादा. आणि त्याला ओढू नका पुढे. Stop it there. We know अभी होने वाला है. आणि आपल्याला माहिती आहे तर भांडण होणार आहे, और तिथेच थांब. If the third person knows, just change the topic. तिसऱ्या व्यक्तीला माहिती आहे, फक्त विषय बदला. Okay, and stop feeding negative diet, आणि नकारात्मक भोजन घेण्याचे बंद करा. and stop showing body of Christ in a poor light. आणि ख्रिस्ताचे शरीर एक गरीब रूपात आहे हे दाखवण्याचे That's what बंद the करा. devil wants. आणि असं शैतानाला You पाहिजे. see everywhere from every platform. आणि प्रत्येक मंचातून तुम्ही बघा, He is showing that Christians are poor, आणि तो दाखवत आहे ख्रिस्ती लोक गरीब आहे backward, आणि मागे आहे, they are of no use, आणि ते निरुपयोगी आहे, they are foolish. ते मूर्ख आहे. But now no more. पण आता ह्या पुढे असं नाही. I told you yesterday. काल तुम्हाला For सांगितलं God is going to give you front seats to heaven's power, heaven's knowledge. आणि प्रभू तुम्हाला पुढच्या खुर्ची देणार आहे, स्वर्गाचं ज्ञान मिळवण्यासाठी, Amen. स्वर्गाचं सामर्थ्य मिळण्यासाठी. God will manifest देव प्रगट होणार as sons and daughters. आणि पुत्र व कन्या म्हणून. Amen. Amen. And we take all the power जे आम्ही सर्व सामर्थ्य घेणार and chase the devil out. आणि शैतानाला बाहेर हाकून देणार. And the Bible says nothing by enemy shall harm you. आणि शास्त्र म्हणताय कुठल्याही गोष्टी तुम्हाला बाधणार नाही. Now, do you think that it would be boring when heaven touches this earth? आणि तुम्हाला वाटते की कंटाळवाणी होणार जेव्हा स्वर्ग ह्या पृथ्वीला स्पर्श करणार तेव्हा? We have been praying आम्ही that your प्रार्थना kingdom come,
की तुझे Let राज्य your येऊ will दे, be done as in heaven. तुझी मर्जी होऊ दे जसं स्वर्गात आहे. But we forget. पण आम्ही विसरून जातो. But God never forgets. पण देव तर He विसरत has नाही. collected all those prayers for years. आणि त्यांनी इतकं वर्षाची जी प्रार्थना आहे ते जमा So केलेली do आहे. you think when heaven touches the earth, it will become boring? आणि मग तुम्हाला वाटतंय की जेव्हा स्वर्ग पृथ्वीला स्पर्श करणार ती कंटाळवाणी होणार? If heaven is boring, जर स्वर्ग कंटाळवाणी आहे then earth will become boring. मग पृथ्वी देखील कंटाळवाणी But गोष्ट heaven होणार. is fun. पण स्वर्ग तर मजा In आहे the presence of the Lord is fullness of joy. आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये भरपूर आनंद आहे. Amen. आम्ही So remember this. म्हणून लक्षात ठेवा. When you want heaven to touch this earth, आणि जेव्हा तुम्हाला पाहिजे की स्वर्ग ह्या पृथ्वीवर स्पर्श केला His पाहिजे reign and rule to come. आणि त्याची सत्ता व राज्य आली पाहिजे. So do you expect things will be boring? आणि मग तुम्ही अपेक्षा करता की गोष्टी कंटाळवाणी होणार? No, it will नाही. be fun. आणि इथे मजा असेल. Amen. आमेन. Heaven's army will fight for you. आणि स्वर्गाची सैन्य तुमच्यासाठी लढाई करणार. Heaven's army does not look like humans. आणि स्वर्गाची सैन्य मानव सारखं दिसत नाही. This will not be human battle. आणि ही मनुष्याची लढाई नसेल. No, नाही, this is a spiritual battle. ही एक आत्मिक लढाई आहे. Amen. आमेन. They'll fight on our side for आणि us. ते आपल्या वतीने आपल्यासाठी लढाई So करणार. you must say, thank you, Lord. तुम्ही म्हटले पाहिजे धन्यवाद You know, that's प्रभू. the heaven's protocol. आणि ही स्वर्गाची नियम आहे. You know, when you hear the right message, जेव्हा तुम्ही योग्य संदेश ऐकतात you know, heaven wants to hear you saying, I receive it. आणि स्वर्गाला असं ऐकायचं आहे की तुम्ही असं बोलले पाहिजे मी प्राप्त करतो, स्वीकार करतो. Amen. Amen. But don't say for wrong reason. पण चुकीच्या कारणासाठी बोलू नका. For wrong reason, don't say, I receive it. आणि चुकीच्या कारणासाठी बोलू नका मी या गोष्टीचा But for स्वीकार the करतो. right message, पण योग्य संदेशासाठी thank you, Lord. धन्यवाद प्रभू. I believe मी विश्वास and I करतो receive in Jesus' आणि मी या name. गोष्टीचा स्वीकार करतो Let the येशूच्या show begin, Lord, in Jesus' नावाने. आणि name. ते आता जे प्रदर्शन आहे सुरू होऊ दे येशूच्या On नावाने. earth as it is in heaven. आणि पृथ्वीमध्ये जसं स्वर्गात आहे Let heaven kiss the earth right now in Jesus' आणि name. स्वर्गाने पृथ्वीच्या चुंबन घेऊ दे आताच येशूच्या नावाने. Amen. Amen. Don't listen to this doom and gloom and perilous times आणि during this time. दुःखाच्या विनाशाच्या धोकादायकच्या असं संदेश ऐकू We नका. are not living in those times. आम्ही त्या काळामध्ये आता जगत This is नाही a new decade we have entered into. आणि आता नवीन शताब्दीमध्ये आम्ही प्रवेश You know, केला within a matter of years, आणि थोड्या वर्षांमध्ये you will see this आणि तुम्ही हे पाहणार happening. घडताना. But if you have shown the wrong जर picture, तुम्ही चुकीचे दृश्य सादर then you केले will not prepare for this new time. मग तुम्ही या नवीन काळासाठी तयारीच करणार नाही. See, you have to prepare to enter. आणि तुम्ही तयारी केली पाहिजे प्रवेश करायला. What you are hearing, आणि जे तुम्ही ऐकत आहे you'll enter into that. तुम्ही त्याच्यामध्येच If प्रवेश you are करा. hearing doom and gloom, जर तुम्ही उदासाचे विनाशाचे you will be सत्यानाशाचे entering संदेश into ऐकत doom and gloom. मग तुम्ही उदास आणि विनाशाच्या मध्ये प्रवेश करणार. That is what is आणि happening. हीच तर घडत आहे. Most of the Christians अनेक जे are ख्रिस्ती hearing this perilous आणि times, ते धोकादायक वेळेचे संदेश revelation times, प्रकटीकरणाचे संदेश the ऐकत horses are coming. की घोडे येत आहे What दूसरा क्या हो रहा है वो? Asteroid आ रहा है. आणि तारा It's going to hit तुटून the येत आहे world. आणि पृथ्वीवर मारा करणार आहे. Antichrist is come. ख्रिस्त विरोधक आला आहे You know, you're entering into all these bad times. आणि तुम्ही या सर्व वाईट वेळेमध्ये प्रवेश करा. And Satan is laughing. आणि शैतान हसत आहे. You know, some people have done it ignorantly, आणि काही लोकांनी अज्ञानतेने केले but आहे they're doing it many times to build up their own platforms. आणि ते हे अनेकदा करत आहेत त्यांच्या स्वतःची मंच तयार Some करत. who have never preached. आणि काही लोकांनी जेव्हा कधीच प्रचार केले If they नाही preach simple message, it's okay. जर त्यांनी साधे सोपे संदेश प्रचार But they're not केले rightly dividing the word of truth. पण ते सत्याच्या वचनाला बरोबर दुभागत नाही Anything they take in. आणि कुठल्याही गोष्टी ते घेतात. You know, come sometimes I will teach you correctly. आणि तुम्ही या मी तुम्हाला बरोबर शिकवणार What to take, what not to take. तुम्ही काय घेतले पाहिजे काय नाही घेतले पाहिजे. Bible is a progressive revelation. पवित्र शास्त्र एक प्रागतिक प्रकटीकरण. Remember this. हे गोष्टी लक्षात ठेवा. God never at one time opened up everything. आणि देवाने एका वेळेस सर्व काही उघडकीस केला नाही He's very slow. आणि देव खूप सावकाश आहे. Even the Gospels, आणि जी स्वार्थी आहे everything is not revealed. आणि प्रत्येक गोष्टी अजून प्रगट झाली नाही. Most of them were not even preaching the cross properly. आणि अनेक लोक क्रूसाचे देखील संदेश बरोबर प्रचार करत नव्हते. Peter, who is lifted up so much by one of the denominations, आणि पेत्र ज्याला एक गटाने खूप उंच केला didn't आहे even know the cross आणि properly. त्याला क्रूस देखील बरोबर माहिती That's नव्हता. why when the Lord told him म्हणून ज्या प्रभूने त्याला that he's सांगितलं going to die on the cross, की तो क्रूसावर मरणार आहे Peter corrected Jesus. आणि पेत्राने येशूला बोलले He hindered him. आणि No, येशूला no, अडथळा no. घातले You're नाही not going to die. की तुम्ही मरणार नाही. It is in the gospel. आणि हे स्वार्थामध्येच आहे. If he didn't believe, जर पेत्राने विश्वास केला नाही what did he preach? मग त्यांनी काय प्रचार When केला. did he come to know? त्याला कधी समजले
It was not revealed to him, आणि त्याला प्रकट झाली नव्हती. but later on, पण नंतर God was waiting for Paul आणि देव पौलाची वाट पाहत to होता reveal this mystery, आणि हे रहस्य प्रगट which was करण्यासाठी hidden in the ages, the Bible says. जे युगानुयुगसाठी लपले होते. You just cannot take this. Oh, Peter said so. No, we must be very, very careful. पेत्राने सांगितले म्हणून मी घेतो, आपण खूप जपलो That's पाहिजे. why I told you I will teach you properly. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मी तुम्हाला योग्य I will शिकवणार take the subject separately. आणि मी हा विषय वेगळा घेणार आहे. Amen. आमेन. Even Peter didn't know about the cross. आणि पेत्राला देखील क्रुसाविषयी माहिती The नव्हती. disciples didn't know about the cross. शिष्याना देखील क्रुसाविषयी माहिती नव्हता. They hindered Jesus. त्यांनी येशूला अडथळा घातले. That's what the Lord had to tell Peter. म्हणून प्रभूने Satan, पेत्राला get back. सांगितलं की शैतान मागे हो. In the Gospels, आणि स्वार्थामध्येच it's a progressive revelation. आणि शास्त्र एक प्रागतिक The प्रकटीकरण Lord आहे. did not make them to understand everything at a time. आणि प्रभूने एका वेळेस त्यांना सर्व काही दाखवले So नाही, if you- समजावून दाखवले If you नाही. take those messages आणि जर आम्ही ते जुना संदेश घेतले as the final revelation, आणि शेवटच्या प्रकटीकरण you म्हणून will confuse everyone. तुम्ही प्रत्येक लोकांना गोंधळात पाडणार. Amen. Amen. Even Peter didn't know. That's why he said it's the end time. मग पेत्राला देखील माहिती नव्हतं म्हणून त्यांनी सांगितले हे शेवटची घटना आहे. So take care what you're preaching. म्हणून जपा तुम्ही काय प्रचार करत आहे. They may be leaders, आणि ते पुढारी असेल but we need to take the Bible in the right way. पण आपण शास्त्राला योग्य रीतीने What घेतले. belongs to you? आणि कुठली गोष्टी तुमची आहे. Is it speaking to the Jews? आणि ती यहुदी Is it speaking to the लोकांविषयी Gentiles? परराष्ट्रीय लोकांशी बोलत आहे. Peter was sent to the Jews. आणि पेत्राला यहुदी लोकांकडे पाठवण्यात Paul आले. was sent to the आणि Gentiles. पौलाला परराष्ट्रांकडे पाठवण्यात So आले. what you're taking is very important. म्हणून जे तुम्ही आत घेताय ते खूप महत्वाचे आहे. The Bible is not just a story book that you can read and just go and preach. No, आणि no, no. पवित्र शास्त्र एक कहाणीची पुस्तक नाही जे फक्त तुम्ही वाचले पाहिजे आणि जाऊन प्रचार केले पाहिजे. Amen. आमेन. Okay. I'll teach separately how to correctly read the Bible. आणि कसं पवित्र शास्त्र योग्य रीतीने वाचले पाहिजे ते नंतर मी तुम्हाला Okay. शिकवणार. So, many new things will happen. म्हणून खूप नवीन गोष्टी होणार आहेत. Evil will be exposed. आणि जी वाईट आहे ती उघडकीस होणार. And you will also openly reveal the good. आणि जे सत्य आहे ते देखील उघडकीस होणार आहे. The devil was hiding आणि शैतान लपत होता in the gray areas. आणि मधला भाग मध्ये. The Lord is going to remove that gray area. आणि प्रभू तो मधला भाग काढणार आहे. It's time आणि वेळ झाली आहे that area will be removed. की तो मधला भाग काढला जाणार. Amen. आमेन. And God will reveal आणि प्रभू प्रगट करणार what is bad, what is good, की वाईट काय आणि चांगलं what is काय, light, what is darkness, प्रकाश काय अंधकार काय what आहे, is God, what is the devil. आणि देव कोण आहे शैतान कोण आहे. In the gray area, people said there is no God. आणि मधल्या भागामध्ये लोकांनी सांगितलं की देवच नाही. When the Lord removes the gray area, जेव्हा प्रभू मधला भाग काढणार, either you believe, you choose to believe, or you don't choose to believe. एक तर तुम्ही विश्वास करणार नाही तर तुम्ही विश्वास करणार नाही. So He's going to openly expose all the evil men, evil plans, evil places, whatever they have done. आणि सर्व वाईट मनुष्य, वाईट जे गोष्टी आहे, जे वाईट जागा आहे, प्रभू हे सर्व उघडकीस करणार आहे. त्यांनी काय काय And He'll केलं. also openly reveal the good people, आणि चांगल्या लोकांना देखील देव प्रगट their करणार. plans and purposes, त्यांची हेतू योजना आहे and they'll be lifted up and blessed. आणि त्यांना प्रभू उंच करणार आणि ते So आशीर्वादित this is होणार. the time these things will happen. म्हणून अशी वेळेमध्ये ही गोष्टी होणार And we आहे. are not to be troubled or fearful. म्हणून आम्ही त्रासलेले किंवा भयभीत नाही झालो The पाहिजे. evil and darkness will fail. आणि जी वाईट आहे आणि अंधकार आहे आपल्याशी होणार. You're not of darkness तुम्ही अंधकाराचे नाही that you should fear. की तुम्ही भीती बाळगली You are पाहिजे. the children of light. तुम्ही प्रकाशाचे लेकरे आहात. Amen. आमेन. So don't take this for yourself. म्हणून ही गोष्टी स्वतःसाठी There's घेऊ only नका. light and darkness. फक्त प्रकाश व अंधकार आहे. Saint and sinner. संत व पापी. Amen. आमेन. Don't bring in that gray area. आणि मधला भाग आणू नका. Many messages are there जिथे अनेक संदेश आहे, where they confuse you. जिथे ते तुम्हाला गोंधळात Today पाडतात. they'll tell you you're a saint. आज ते बोलणार की तुम्ही Tomorrow संत, they'll preach in such a way that you'll see yourself as a sinner. आणि मग उद्या तुम्ही स्वतः असं प्रचार करणार की तुम्ही स्वतःला एक पापी म्हणून पाहणार. You're so confused. मग तुम्ही इतकं गोंधळात पडता. They put you in the gray area ते तुम्हाला मधलं भागेत and ठेवतात torment you. आणि तुम्हाला खूप पीडा देतात. You don't know where you are. आणि तुम्हालाच माहिती नाही तुम्ही कुठे आहात. What a confused living. आणि किती गोंधळ जगणे. God is not the God of आणि confusion. देव गोंधळाचा देव नाही. It's the messages that Christians are preaching. आणि हा संदेश आहे जो ख्रिस्ती लोक प्रचार करत आहे. You are a saint or a sinner.
तुम्ही एकतर संत आहात किंवा The पापी आहात. moment you believed, आणि ज्या क्षणी तुम्ही विश्वास the केला, word believing is so important. आणि हा जो शब्द विश्वास खूप You महत्वाचा didn't आहे. work for it. You didn't earn आणि it. तुम्ही त्याच्यासाठी काम केले You नाही, didn't त्याची deserve कमाई it. केली नाही, तुम्ही त्याच्या लायकच नव्हते. You believed. तुम्ही फक्त विश्वास केले. Amen. Amen. And you're a saint. आणि तुम्ही संत आहात. And that is who you are. आणि तसंच तुम्ही And that आहात. is what is going to remain आणि forever. तसंच तुम्ही युगानुयुगासाठी राहणार आहे. Don't let someone confuse आणि you कोणी तुम्हाला गोंधळात पाडू नये with such messages. असं संदेशाने. Even if they cry and weep and shed tears, जरी ते रडले आणि अश्रू गाळले आणि विनंती केली, don't be carried away. आणि त्याच्याने तुम्ही वाहून जाऊ There नका. are many who will speak so emotionally. आणि असे अनेक लोक आहेत जे खूप भावनात्मक रीतीने They बोलतात don't walk by faith. आणि ते विश्वासाने They walk चालतात, by ते emotions. भावनाने चालतात. Emotions are good आणि भावना चांगली आहे if it follows faith. जर तो विश्वासाच्या मागे आहे तर. But many are making emotions go first and then faith to follow. आणि अनेक लोक त्यांच्या भावनाला पुढे ठेवत आहे आणि मग विश्वास त्यांच्या मागे जातो. So take care. म्हणून जपा. You are either a saint or a sinner. तुम्ही एकतर संत आहात किंवा पापी आहात. So you are a saint now. म्हणून तुम्ही आता एक संत आहात. You are the child of light now. तुम्ही प्रकाशाचे लेकरू आहात. Amen. आमेन. Those are not for you. आणि ती जी गोष्टी आहे तुमच्यासाठी नाही. The things of darkness are not for you. अंधकाराची गोष्टी तुमच्यासाठी नाही. The things of light is for आणि you. प्रकाशाची गोष्टीच तुमच्यासाठी आहे. Enjoy the light. आणि प्रकाशाचा आनंद Live the light. आणि प्रकाशामध्ये जगा. You're more powerful than darkness. आणि अंधकारापेक्षा तुम्ही अधिक Even when the सामर्थ्यशाली. darkness increases, जरी अंधकार वाढतो, you will shine more brightly. तुम्ही अधिक तेजस्वी रीतीने प्रकाशित होणार. Amen. आमेन. And the devil is so confused. आणि शैतान इतका गोंधळात The आहे, more he brings darkness, जितका अधिक तो he अंधकार knows in आणतो, that darkness the light will shine more. त्याला माहिती आहे अंधकारामध्ये प्रकाश अधिक प्रकाशित So he होणार. doesn't know whether to bring darkness or not. आणि त्याला माहिती नाही की अंधकार आणले पाहिजे किंवा नाही. Amen. आमेन. जितना अंधकार रहेगा उतना उजाला और चमकेगा ना, थोड़ी कम होता है. So you don't have any fear. म्हणून तुमच्यामध्ये काय भीती नसले पाहिजे. Amen. आमेन. So you know the darkness will fail again and again आणि जे अंधकार आहे वारंवार अपयशी as होणार. they are fighting against God, जसं ते देवाविरुद्ध लढाई करत the आहे. just, the righteous, आणि जे नीतिमान आहे, and न्याय the light आणि प्रकाश will win again and ते again, वारंवार जिंकणार. because as God will have His way in His time in the children of God. कारण देव त्याच्या मार्गेत असेल, त्याच्या वेळेत असेल, त्या देवाच्या लेकरांद्वारे. See, good time has begun. आणि चांगली वेळ सुरू झाली आहे. Last time Trump came आणि मागच्या in वेळेस USA. USA मध्ये ट्रम्प जिंकून आले is God's chosen man, आणि तो देवाच्या निवडलेला व्यक्ती आहे. and even again he will win आणि परत तो पुन्हा जिंकणार because आहे, he is chosen by God कारण देवाने त्याची निवड केली for आहे. this time. पण या वेळेमध्ये Even though the darkness is rising, जरी अंधकार उठत आहे, वर the येत light आहे, and power of God is greater. प्रकाश व देवाचं सामर्थ्य अधिक Amen. महान आहे, See, श्रेष्ठ आहे. you know, last time when Trump had to come, मागच्या वेळेस जेव्हा ट्रम्पला यायचं होतं, everyone thought he is not going to win. प्रत्येक लोकांना वाटलं की ट्रम्प जिंकणारच नाही. But God had His way. पण देवाच्या स्वतःची मार्ग होती. He won. ट्रम्प जिंकला. It was a miracle. आणि ही तर एक चमत्कारच होती. That means this is God's time. त्याचा अर्थ आहे की ही देवाची वेळ आहे. Again, He's going to win this आणि term. पुन्हा या काळामध्ये तो जिंकणार आहे. That means God is doing a mighty job. त्याचा अर्थ आहे की देव एक महान काम So करतच आहे. trust God and His word. म्हणून देवावर आणि त्याच्या And वचनावर take भरोसा care. करा आणि Many जपा. of the Bibles, they have changed. आणि जपा की अनेक पवित्र शास्त्र त्यांनी बदलले आहे. Yeah, many people, many are changing the Bible. अनेक लोक पवित्र शास्त्र बदलत They आहेत are altering to show man's will rather than God's will. आणि ते असं बदल करत आहे हे दाखवण्यासाठी की देवाच्या इच्छाच्या ऐवजी मनुष्याची इच्छा होत आहे. For example, उदाहरणासाठी there are some असं काय आहे who say जे म्हणत आहे that everyone, including Satan, will be forgiven. की प्रत्येक लोक आणि शैतान देखील त्याची क्षमा होणार आहे. And that people can go to heaven without repentance of sin through Jesus Christ. आणि जे लोक आहे ते पश्चाताप न करून येशू ख्रिस्ताद्वारे येशू ख्रिस्ताला जरी त्यांनी स्वीकार केले नाही तरी ते स्वर्गात जाणार असं लोक म्हणत आहेत. These words are false आणि हे जे शब्द आहे चुकीचा आहे and lead to corruption and hell. आणि ते आपल्याकडे भ्रष्टाचारकडे घेऊन जात आहे, नरकाकडे So घेऊन. let's not be double-minded, म्हणून आपण दुप्पटपणाचे but नसावे, stand for Christ ख्रिस्तासाठी उभे राहा and do not believe in such lies. आणि असं खोट्यांमध्ये विश्वास करू Speak नका. truth, सत्य बोला speak life,
आणि जीवन बोला and hope to others, आणि इतरांसाठी आशा बोला and you will be blessed from heaven. आणि स्वर्गावरून तुम्ही आशीर्वादित होणार. Amen. आमेन. Trust those who live holy life आणि जे पवित्र जीवन जगत आहे त्यांच्यावर भरोसा and they करा do not use profane language, आणि ते दुर्भाषणाचा उपयोग करत नाही who have kept themselves from false things. आणि ज्यांनी स्वतःला चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवले आहे. Though there'll be some people who will lie, आणि असं काही लोक असेल जे खोटं बोलणार even from the pulpit, आणि व्यासपीठामधून देखील, but there'll be no power in their lives पण त्यांच्या जीवनामध्ये काही सामर्थ्य नसेल that comes from God. जो देवापासून येतो. Because when you lie, कारण जेव्हा तुम्ही खोटं बोलता God will not give you his power, देव त्याचे सामर्थ्य तुम्हाला देणार नाही. because lying is bondage. कारण खोटं बोलणे एक बंधन आहे. Christ has made you free. ख्रिस्ताने तुम्हाला बंधमुक्त When केला. you live in freedom, म्हणून मोकळीकतामध्ये राहा. with the right knowledge of God's word, देवाच्या वचनाच्या योग्य ज्ञानाने you will receive God's power. मग तुम्हाला देवाचे सामर्थ्य मिळेल. Time will come, वेळ येणार आहे is coming, आणि येत आहे that these kind of people will not be able to fool others like Yes, they sir. did in the past. असं प्रकारचे लोक इतरांना मूर्खात पाडू शकत नाही जसं त्यांनी भूतकाळामध्ये केले होते. Yeah, God will judge some people very quickly. आणि देव काय लोकांवर तत्परतेने न्याय करणार. So let us not go into that area at all. म्हणून आम्ही त्या क्षेत्रामध्ये मुळीच So जाऊ this नये. is not the end म्हणून times. ही शेवटची घटका नाही. Don't wait for Christ to come and rescue you. आणि बघू नका की ख्रिस्त आता येऊन तुमचा बचाव करणार. There is a time for that, आणि त्याच्यासाठी एक वेळ आहे, but it is not for now. पण ती आतासाठी नाही. Learn to push back darkness. आणि अंधकाराला मागे ढकलायचं शिका Learn to rule with Christ आणि ख्रिस्ताबरोबर राज्य करण्याचे शिका and learn to celebrate आणि साजरा करण्यासाठी शिका that we have been chosen to be the forerunners की आम्हाला पुढे धावणाऱ्या म्हणून निवडले गेले आहे to the 1,000-year rule of Christ on this earth. आणि ख्रिस्ताच्या 1000 वर्षाच्या राज्यामध्ये आम्हाला निवड केलेली आहे. Amen. आमेन. God has many plans आणि देवाकडे अनेक योजना to आहेत have a time on this earth आणि ह्या पृथ्वीमध्ये वेळ where He's घालवण्यासाठी going to show up. जिथे तो प्रदर्शन He's going करणार to show off in us and through us आणि तो आमच्या द्वारे आणि आमच्या मधून तो स्वतःची to the प्रदर्शन true करणार believers. आणि खरा विश्वासू लोकांद्वारे. Amen. आमेन. This is the time we are living आणि in. ह्या काळामध्ये आम्ही आता जगत आहे Be sure to lose any fear. आणि आम्ही कुठलाही भीती दाखवणार नाही Remove it from your life. आणि तुमच्या जीवनातून ते काढा Remove anger, आणि राग काढा, confusion, गोंधळ or काढा any offenses किंवा कुठलाही नाराजगीपणा काढा from your soul तुमच्या जीवातून and receive the life of God, आणि देवाचे जीवन तुम्ही प्राप्त करा. the love स्वीकार of God, देवाची प्रीतीचा स्वीकार करा God's plans, आणि देवाची योजनाचा God's स्वीकार, presence देवाची सानिध्याचा into your स्वीकार life. तुमच्या जीवनामध्ये. It is possible. आणि ही शक्य आहे. I will show you next time how to have all these things. आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला दाखवणार हे गोष्टी कशा Run तुम्ही मिळवू after शकता truth. आणि सत्याच्या मागे Don't धावा run after deception. आणि फसवणुकीच्या मागे धावू And नका. remember, आणि लक्षात these ठेवा are exciting days आणि हे उत्तेजित दिवस आहे for those who belong to Jesus Christ. आणि त्या लोकांसाठी जे येशू ख्रिस्ताचे आहे. So this is not the end. What is how म्हणून much ही time we शेवटची वेळ have? Time नाही. up. 5 minutes are there. So this is not the end. म्हणून ही शेवट नाही. So roll up your rapture rods म्हणून तुमच्या जे स्वर्गग्रहणाची जी गोष्टी आहे त्याला and गुंडाळून put ठेवा on the crown, आणि मुकुट घाला prepared to manifest आणि प्रगट होण्यासाठी तयार the करा. power of the living God, जीवन देवाचे सामर्थ्य प्रगट because करण्यासाठी. we'll be living कारण आम्ही जगणार आहे in the more of God. आणि देवाच्या अधिक ज्ञानामध्ये आम्ही जगणार आहे We are going to live in the more of आणि God, देवाच्या अधिक मध्ये जगणार आहे, not in the less of God. देवाच्या कमी मध्ये नाही. This is not the less of God. आणि ही देवाची कमी नाही This is the more of आणि God. ही देवाची अधिक आहे. Amen. आमेन. Because we have to cover this earth with the glory of God. कारण आपण ह्या पृथ्वीला व्यापिले पाहिजे देवाच्या गौरवाने. This is not the time of revival. आणि ही संजीवनाची वेळ नाही. Revival comes and goes. संजीवन येतो आणि He's जातो. not going to come for 2 weeks and show up and then walk off. आणि देव 2 आठवड्यासाठी येणार नाही, प्रदर्शन करून मग जाणार नाही. If the enemy has had thousands of years आणि जर शत्रूकडे हजारो वर्ष असते to show off his evil power, त्याच्या दुष्ट सामर्थ्य प्रगट do करण्यासाठी, you think God will just wind up so soon? मग तुम्हाला वाटते की प्रभू एवढं लवकर आटोपून जाणार Will आहे he not show his power through his kids? आणि तो त्याच्या लेकरांद्वारे त्याचं सामर्थ्य दाखवणार नाही? Yes, होय. he's going to put it in the face of the enemy, आणि तो हे शत्रूच्या चेहऱ्यावर हे प्रदर्शन in करणार the आहे. face of the atheists आणि जे नास्तिक लोकांच्या पुढे who हे said there is प्रदर्शन, no God. जे म्हणत आहे की देव नाही. Amen. आमेन. People are going to follow you. आणि लोक तुमच्या मागे जाणार आहे. Amen. आमेन. Because you have something कारण तुमच्याकडे अशी गोष्टी आहेत others do not जे have. इतरांकडे नाही. Amen. आमेन. So don't
Don't think that we are going to hang out barely like a poor person in this earth. आणि असं नाही की आम्ही एक गरीब व्यक्तीसारखा इथे तिथे Broke फिरणार आहे person, आणि एक भग्न व्यक्ती म्हणून sick people, असणार पृथ्वीमध्ये आजारी oppressed. हताश लोक म्हणून No, असेल. you're wrong. नाही, तुम्ही चुकीचा विचार You करत know, आहे. Jesus is coming for a spotless church and bride. आणि येशू एक निष्कलंक मंडळीसाठी आणि वधूसाठी येत आहे. No spots, आणि कुठलाही कलंक नाही, no wrinkles. कुठलाही सुरकुती नाही. Spots are sins. आणि जे कलंक आहे ते पाप आहे. Wrinkles are your flesh. आणि सुरकुती तुमची देह आहे. Your flesh are your ways, आणि तुमचे देह तुमची मार्ग आहे, your thoughts, तुमचे विचार आहेत, your opinions, तुमची मत आहे, which will be wiped out from you. जे तुमच्यापासून काढले जाणार आहे, पुसले जाणार So आहे. all the wrinkles will be removed. म्हणून सर्व सुरकुती काढण्यात येणार God आहे. wants a young bride. आणि देवाला एक तरुण वधू पाहिजे. Amen. आमेन. When he gets hold of you, ज्या देव तुम्हाला धरणार, then he'll have his ways in you. मग तो तुमच्या त्याच्या मार्ग And तुमच्याद्वारे he'll प्रगट करणार. empower you आणि देव तुम्हाला सामर्थ्य to देणार become the real sons and daughters of God. देवाच्या खरं पुत्र व कन्या होण्यासाठी. Amen. आमेन. So praise God for this. म्हणून प्रभूची स्तुती असो. I'll teach you more in part 3. आणि तिसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला आधी शिकवणार आहे. So are you happy? म्हणून तुम्ही आनंदित आहात का? So be careful what you hear म्हणून खूप जपा तुम्ही काय ऐकत and आहात how you read the Bible is आणि very कसं important. तुम्ही शास्त्र वाचत आहे खूप You know, महत्वाचे आहे. many have not spent much time. अनेक लोकांनी खूप वेळ घालवले They नाही just take any verse आणि ते कुठल्याही वचन घेतात from the Old Testament जुना करारामधून and they'll pull you there आणि तुम्हाला जुना करारामध्ये ओढणार and make you to live there. आणि तिथेच जगायला तुम्हाला See, लावणार. Remember, लक्षात I ठेवा told you, don't forget this. आणि हे विसरू नका. Bible is a progressive पवित्र revelation. शास्त्र एक प्रागतिक प्रकटीकरण आहे. What he showed them आणि जो देवाने पूर्वी दाखवले was very less ती खूपच कमी होते compared to what he's showing now. आणि ह्याच्या तुलनामध्ये की देव आता काय दाखवत आहे ती अधिक प्रमाणात Why आहे. are you going back? आणि तुम्ही मागे का जाता Don't establish it as a doctrine, आणि त्याला एक शिकवण म्हणून but स्थापित just करू as नका a learning. आणि ते फक्त अभ्यास करण्यासाठी ते Amen. घ्या. When so much is revealed now, जेव्हा आता खूप गोष्टीची प्रकटीकरण why झाली are आहे you going there मग तुम्ही पूर्वीच्या with गोष्टीमध्ये just types and shadows आणि जी फक्त एक प्रकार आहे, नमुना आहे, when the सावली आहे, realities come here? ज्या अस्तित्व इथे आलेली आहे. Amen. आमेन. Divide the Bible from pre-cross and post-cross. आणि पवित्र शास्त्राला बरोबर क्रुसाच्या आधी आणि क्रुसाच्या नंतर. Even you must be very careful how you read the Gospels. आणि सुवार्थ तुम्ही कसं वाचत आहे याच्यामध्ये देखील तुम्ही जपले I पाहिजे. gave an example. तुम्हाला एक उदाहरण दिले. Amen. Amen. Even the epistles. आणि तुम्ही Peter पत्र said, this is the last days. पत्रामध्ये देखील पेत्राने सांगितले की हा शेवटचा So दिवस you आहे. need to know how to rightly divide the word of truth. तुम्हाला समजले पाहिजे सत्याचे वचन तुम्ही कसं बरोबर दुभागले पाहिजे. Amen. So it's not how much you hear. आणि असं नाही की किती प्रमाणात तुम्ही ऐकत Christians are आहे running from this place to that place. आणि ख्रिस्ती लोक ह्या जागेपासून त्या They जागेपर्यंत think पळत आहे. जितना ज्यादा सुना उतना प्रभु आशीर्वाद करेगा. ऐसा नहीं है. It's not that way. आणि अशा प्रकारे नाही. क्वांटिटी इम्पॉर्टंट नाही, क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. आणि संख्या महत्वाची नाही पण जी गुण आहे ती Because महत्वाची आहे. Based on that information, you will have faith. कारण त्या माहितीच्या आधारे तुम्हाला विश्वास मिळेल. Faith comes by the knowledge of God's आणि word. विश्वास येतो देवाच्या वचनाच्या ज्ञानाने. तुम्हारा wrong knowledge से wrong faith, wrong living हो जाता है. So be careful. म्हणून तुम्ही जपा. Amen. आमेन. If you hear little but hear the right, जर तुम्ही थोडे ऐकत आहे पण जर तुम्ही योग्य ऐकत आहे तर ती so बरोबर आहे. you'll enter by faith into the right. मग तुम्ही विश्वासाने योग्य गोष्टीमध्ये You hear प्रवेश करा. wrong, you'll enter into wrong. जर तुम्ही चुकीचं ऐकलं तुम्ही चुकामध्ये प्रवेश करणार. Amen. Amen. Lastly, let me tell you this. शेवटी मी तुम्हाला हे सांगतो. I posted many messages on the Facebook. आणि फेसबुकवर मी अनेक संदेश पोस्ट केला You know, there आहे. are many who think they are called for full time. आणि अनेक लोकांना वाटत आहे की त्यांना पूर्ण वेळेच्या सेविकासाठी How do we बोलवले. know? आपल्याला कसं The कळेल? Holy Spirit told me. पवित्र आत्म्याने मला सांगितले If they're not taking it as a calling but a profession, जर त्यांनी पाचारण म्हणून नाही पण एक व्यवसाय म्हणून घेत आहे then it is not right. मग ती बरोबर नाही. Many are taking it as a profession, अनेक लोक या सेविकाला एक व्यवसाय म्हणून घेत आहे not based on calling. आणि पाचारणच्या आधारे See, नाही. there's a basic calling which all believers have, आणि एक मूलभूत पाचारण आहे जे सर्व विश्वासूकडे आहे and anyone can preach. आणि कुणीही प्रचार करू शकत आहे. Salvation, love message, anyone can आणि preach. Simple तारणाचा message. संदेश प्रीतीचा संदेश साधे सोपे संदेश कोणीही प्रचार करू शकत. But there's a
There's the basic call, there's the higher call. पण एक मूलभूत पाचारण आहे आणि एक उंच पाचारण देखील आहे. So don't enter into as a profession. म्हणून ह्या सेवेमध्ये एक व्यवसाय म्हणून प्रवेश करू नका. Profession means you depend totally for money and everything based on this. आणि व्यवसाय म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी या व्यवसायावरच आधारित आहे, पैशासाठी आणि सर्व गोष्टीसाठी. We need to take care. म्हणून तुम्ही जपले पाहिजे. Even the common church members need to take care. आणि सामान्य चर्चचे सदस्य देखील त्यांनी जपले पाहिजे. Because someone puts some designation, that doesn't mean they have that. आणि काही लोक काही पद घालत आहे याच्या अर्थ नाही. I put a message Holy Spirit gave me about, many put designation, reverend and this, that. अनेक लोक हे पद घालत आहे, रेव्हरंड आणि अति आदरणीय असं सर्व पद घालत आहे. That is not necessary. आणि ही काही गरजेची नाही. Okay, so praise the Lord. म्हणून प्रभूची स्तुती असो. Okay, all of you, wonderful. So remind me, I have to preach many things. म्हणून मला आठवण करून द्या, मला अनेक गोष्टींचा प्रचार करायचा आहे. I want to remove, I'll take out verses and I'll show you from the Bible. आणि मी तुम्हाला शास्त्रामधून वचन घेऊन शिकवणार आहे. And then you'll know what to take, what not to take. आणि मग तुम्हाला कळेल काय घेतले पाहिजे, काय नाही घेतले पाहिजे. Amen. Okay. Now what is there? I'll just make a general prayer. मी सामान्य प्रार्थना Because करतो. today I was not supposed to come, but since Kenneth was somewhere, he was online. आणि केनिथ दुसरा कुठलाही ऑनलाईन वर संदेश देत So I होता. came. Today is what? Friday. Tomorrow I'm coming again because tomorrow is Saturday. उद्या मी परत आहे कारण उद्या शनिवार आहे. But I'm just thinking what Holy Spirit leads me, whether to give a gospel message or to continue. आणि मी फक्त पवित्र आत्म्यावर वाट पाहते की मी स्वार्थाचा संदेश दिला पाहिजे So की let हा me संदेश know. चालू ठेवला पाहिजे. मला You तुम्ही want कळवा me to continue or you want me to give you a gospel message? की तुमची इच्छा आहे की मी हा Tomorrow. संदेश चालू ठेवला पाहिजे किंवा उद्या मी स्वार्थाचा संदेश Yeah. तुम्हाला दिले पाहिजे. हे मला And- कमेंट्स वर कळवा. I love your comments. आणि मला तुमची कमेंट्स खूप I'm आवडतात so grateful to you आणि मी तुमचे खूप आभारी आहे that you give your time की तुम्ही तुमच्या वेळ and देतात you're writing good comments आणि तुम्ही चांगले टिप्पण्या लिहित आहे. and you're also sharing. Praise तुम्ही God. शेअर देखील करत आहे. प्रभूची Because स्तुती असो. there are some people who cannot be approached without you. कारण असं काही लोक आहेत जे तुमच्याशिवाय ते संदेशाकडे I जाऊ cannot शकत नाही. approach them. मी त्यांच्या जवळ जाऊ So शकत God नाही. has kept you there. म्हणून देवाने तुम्हाला तिथे ठेवले That's why आहे. I told you. म्हणून तुम्हाला When we सांगितले go to heaven, जेव्हा मी स्वर्गात जाणार those you may not even know those people. They'll wait for you आणि तुम्ही त्या लोकांना ओळखत नसेल पण ते लोक तुम्हाला and ओळखणार they'll tell you. आणि ते तुम्हाला बोलणार. Maybe because of your sharing, they were saved आणि or तुम्ही healed or blessed or delivered. शेअर केले म्हणून मला आरोग्य मिळाले, माझे तारण झाले, मी आशीर्वादित So झालो. they are your rewards in heaven. म्हणून तुम्हाला स्वर्गामध्ये प्रतिफळ मिळेल. Amen. Amen. Okay. And I also want to thank those during this time. आणि त्या लोकांचे You know, देखील मी आभार मानतो. ह्या Many वेळेमध्ये are giving your tithes. अनेक लोक आपलं दशमांश देत आहेत Yeah, that's good. That's good. आणि ती I चांगली आहे. appreciate what you're doing. आणि तुम्ही जे करत आहे त्याचे मी कौतुक करतो. We also have our expenses. आणि आमचे देखील खर्च आहे. Like we have made this POP and all those things. आम्ही पीओपी आणि सर्व गोष्टी बनवल्या आहेत. Anyway, I want to thank those who are giving even during these times. आणि या वेळेमध्ये लोक देत आहेत त्यांच्यासाठी मी त्यांना As धन्यवाद I देतो. told you, जसं मी तुम्हाला सांगितले believe in suddenlies. आणि अकस्मात गोष्टींवर विश्वास, Suddenlies will happen. अकस्मात गोष्टी होणार आहे The door of blessing will open. आणि आशीर्वादाचे दार उघडणार Those आहे. who have lost their jobs, आणि ज्या लोकांनी आपल्या नोकरी गमावल्या, this is the time. ही वेळ आहे. Declare it. तुम्ही जाहीर करा What job you want. आणि कुठला नोकरी Declare तुम्हाला- it. त्याची घोषणा करा. What is the payment? आणि पगार काय पाहिजे Declare it. त्याची घोषणा करा. Amen. Don't Amen. keep quiet. आणि शांत बसू नका. Declare and decree. आणि जाहीर करा आणि घोषणा करा. Instead of crying, रडण्याच्या ऐवजी declare it. आणि घोषणा करा. God will give you such thoughts आणि देव तुम्हाला असं विचार to देणार. establish such business असं व्यवसाय स्थापित that करायला, you'll be blessed financially. असं व्यापार स्थापित करायला जेणेकरून तुम्ही आर्थिक रीतीने आशीर्वादित होणार. Amen. आमेन. It's going to happen. आणि ही गोष्टी घडणार आहे. Thank you so much. धन्यवाद. Let's pray. Father, I thank you for all these wonderful saints. पिता, सर्व सुंदर संतांसाठी धन्यवाद देतो. We're all a family. आम्ही सर्व एक कुटुंब आहे. Thank you, Father. धन्यवाद पिता. Father, I pray पिता, प्रार्थना करतो anything that they have taken has brought in fear, आणि कुठल्याही गोष्टी जे त्यांनी आत घेतल्या आणि त्याच्यामुळे त्यांना भीती आली आहे, I rebuke it in Jesus' त्या name. भीतीला धमकावतो येशूच्या नावात. Thank you, Father. Father, धन्यवाद whatever पिता. they have seen through their eyes, जे पण त्यांनी आपल्या डोळ्यातून heard पाहिलं, through their ears, त्यांच्या कानाद्वारे ऐकलं thought, felt, आणि which is त्यांनी not विचार from केले thee.
आणि अनुभव केले जे तुझ्यापासून नाही, I remove it in ते Jesus' सर्व name. गोष्टीला मी काढून टाकतो That येशूच्या these things will not control their life. की ही गोष्टी त्यांच्या जीवनावर नियंत्रण करणार Father, नाही. they'll put in all the light things in them, पिता ते सर्व प्रकाशाची गोष्टी त्यांच्यामध्ये घालणार, that they'll be led by the light things. जेणेकरून प्रकाशाची गोष्टींद्वारे त्यांच्या मार्गदर्शन Thank you, होणार. Father. धन्यवाद Thank you, पिता, Father. I धन्यवाद पिता. rebuke any kind of sickness आणि प्रत्येक प्रकारच्या आजाराला and धमकवतो disease आणि रोगाला in धमकवतो Jesus' name. येशूच्या नावात. We believe in divine health. आम्ही दैवी आरोग्यावर विश्वास Father, करतो. bless them financially. पिता त्यांना आर्थिक रीतीने Let new आशीर्वाद doors open for them. आणि त्यांच्यासाठी नवीन दार Let उघडू दे prosperity begin to happen in their आणि lives. उन्नती त्यांच्या जीवनात व्हायला सुरू You होते. said the wealth of the sinner is coming. आणि तुम्ही सांगितले पापी लोकांचे धन येत आहे. Thank you, Father. We धन्यवाद believe it पिता. in Jesus' name. आम्ही ह्याच्यावर विश्वास करतो येशूच्या Father, नावात. bless their family. त्यांच्या कुटुंबाला Bless their आशीर्वाद, children. त्यांच्या लेकरांना आशीर्वाद Even the कर. children must not have any fear. आणि लेकरांमध्ये देखील कुठलाही भीती नसावी Let them have good sleep. आणि त्यांना चांगलं झोप असू दे In Jesus' name. येशूच्या नावात. Amen. आमेन. Aha. Yes, now. Good. Good to see Atul, Sharmila, Pari. Pari always wanted to be wanted in Hindi. परीची नेहमी इच्छा आहे की हिंदीमध्ये मी सांगितलं पाहिजे. Okay, good. Praise God. I'm so happy. आणि मी खूप So आनंदित do आहे. share it. म्हणून हा संदेश तुम्ही शेअर करा. Everyone. Prashant Maske is also there. Praise God. Maske, how are you? मस्के ब्रदर देखील आहे. तुम्ही Praise कशा आहात? God. He's one of the trustees. आणि तो आमच्या ट्रस्टी पैकी एक आहे. Wonderful person. Amruta. Amit. Okay. Thank you so much for watching. आणि व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. Thank you so much. God bless you. देव तुम्हा And tomorrow I'm सर्वांना coming. आणि उद्या मी And येत let आहे. me know what message you want. आणि मला कळवा कुठला संदेश मला Do you हवी. want me to continue? तुम्हाला इच्छा आहे की मी हा message? संदेश चालू ठेवला Do you पाहिजे want me to give a gospel किंवा message? तुमची इच्छा आहे की मी स्वार्थाचा संदेश दिले पाहिजे. Yeah. Arey, Swapna is there. She's from USA. USA, no? Yeah, USA. Okay, Bendre, Anita, thank you so much. Tejashri, Hemlata, very good. Atul, okay, Atul is there. Mahima is there. Praise God. Wonderful people of God. God bless you all. देव तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतो. Bangi and Radha. Radha is also there. Praise God. Thank you so much. धन्यवाद. God bless you abundantly. देव तुम्हाला